सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 9. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिक शहरामध्ये आपण बघत आहोत की महाराष्ट्र शासनाने गोरगरिबांना घरं मिळावी म्हणून 2013 मध्ये 8/11/2013 मध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना ही आणली आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही योजना आणत असताना त्याच्यातून गोरगरिबांना घरं मिळावी हे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्राच्या शासनाने सदर विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई केली. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं देखील उद्दिष्ट गरिबांना एक पंतप्रधान आवास योजना आणून त्यांनी देखील त्या विषयाच्या बाबतीमध्ये पुढे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले आहे. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या घरांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर 8/11/2013 नंतर गृहनिर्माण योजना आल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या विषयामध्ये भ्रष्टाचाराला जर सुरुवात झाली तर ते 2/12/2020 मध्ये UDCPR आला आणि या UDCPR मध्ये म्हणजे त्रुटी दूर केली की म्हाडाकडे जर प्लॉट विकत घेण्यासाठी 20% मधला जो असतो 4000 स्क्वेअर मीटरच्या वरच्या त्याच्यामध्ये जर प्लॉट विकत घेण्यासाठी पैसे नसतील तर 20% FSI हा विकासकाला वाढवून देऊन तो FSI मध्ये जे काही बांधकाम झालेलं असतं ते LIG आणि MIGच्या गोरगरीब लोकांच्यासाठीची घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडासाठीचा हा शासनाने 2020 मध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी ज्या नाशिक शहरामधून येते ह्या म्हाडाच्या घरकुलं मिळालेली नसल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज काजळे नावाचे जे उपअधीक्षक भूमी अभिलेख नाशिक शहरामध्ये काम करत आहेत भूमी अभिलेख विभागामध्ये, त्यांनी स्वतः एक पत्र दिलं आणि त्यांनी काही विकासकांवरती कारवाई करायला लावली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 30/9/2024 ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत केलेली होती. ह्या चौकशी समितीने जवळपास 8 एकच मिनिट 8 महिने जवळपास चौकशी केली आणि 19/9/2025 रोजी हा अहवाल सादर केला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये इतका मोठ्या याची व्याप्ती आहे त्यामुळे मला थोडासा आपण वेळ द्यावा. परंतु माझा आता स्पेसिफिक प्रश्न आहे की सदर विषयाच्या बाबतीमध्ये 2020 नंतर नाशिक शहरामध्ये काही दलाल फिरत होते. ते विकासकांना अशा पद्धतीने सांगत होते की तुमचं जर 4000 क्षेत्रफळाच्या वरचं जर क्षेत्रफळ असेल आणि एकाचंच नाव असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबियाची 3 नावं ॲड करून घ्या किंवा तुम्हाला वाटेल त्याची 3 नावं ॲड करून घ्या आणि आम्ही तुम्हाला प्लॉटचं डिव्हिजन करून देतो. अशा पद्धतीने ज्या विकासकांनी हो म्हटलं आणि तुम्हाला अमुक खर्च येईल ते विकासक आज ह्याच्यामध्ये अडकले आहेत. ज्यांनी नाही म्हटलं ते ह्याच्यातनं आज सुटलेले आहेत. कारण सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे चुकीचं काम आहे. परंतु माझा प्रश्न आहे की खऱ्या अर्थाने हा सगळा घोटाळा होत असताना या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हा दाखल होत असताना घोटाळ्याचे प्रमुख उगमस्थान हे भूमी अभिलेख विभाग असून मोजणी नकाशा व दुय्यम बुकवर ज्या अधिकाऱ्यांच्या सही आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून सरकार सखोल चौकशी करणार का? फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माध्यमातून सिग्नेचर मॅपिंग करून आपण या अधिकाऱ्यांना निलंबित करणार का? सगळ्यात महत्त्वाचं, चोराच्या उलट्या बोंबा जे काजळे उपअधीक्षक भूमी अभिलेख ह्याच्यामध्ये दोषी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, अतिशय खात्रीरित्या सांगते, खात्रीशीररित्या, आणि तेच आज ह्या सर्वांवरती गुन्हे दाखल करा म्हणतायत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला तुम्ही सांगा, भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये एकदा जर दुसरा प्रश्न तुम्हाला सांगते की मनपाद्वारे जेव्हा 49 प्रकरणांमध्ये प्रश्नच विचारतीये, मनपाद्वारे 49 प्रकरणांमध्ये खोट्या नकाशाच्या आधारे भूमी अभिन्यास मंजूर झाल्यावर तो पुन्हा फायनल डिमार्केशनसाठी मोजणी विभागाकडे जात असतो. सन्माननीय मंत्री महोदय, माझा आपल्याला प्रश्न आहे की मोजणी विभागाने हे डिमार्केशन करत असताना म्हणजेच या उपअधीक्षकांनी हे मूळ नकाशे तपासले नव्हते का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे हे काजळे त्याच्यात दोषी आहे. तिसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा तुम्हाला विनंती आहे की जो हा चौकशी समितीचा अहवाल आहे तो पटलावरती आपण घेऊन त्या अहवालानुसार आपण कारवाई करणार का सर्व विषयाची? चौथा विषय आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय की या विषयाच्या बाबतीमध्ये 11/8/2024 ला सहाय्यक नगररचनाला महानगरपालिकेच्या या चौकशी समितीने पत्रक देऊन त्यांचीच नेमणूक केली होती. सन्माननीय अध्यक्ष महोदय, एकच मिनिट, एक मिनिट, ह्या ADTP वरती आपण कारवाई करणार का?
कारण 23, 24, 25 मध्ये मी मंत्री महोदयांना महानगरपालिकेने मला परवा ईमेल पाठवला, त्याची यादी दिली आहे साहेब. एकाच दिवसामध्ये डिव्हिजन झालेल्या प्लॉटला महानगरपालिकेने ताई. 23, 24 मध्ये ताई, आपण 25 प्रश्नही मध्ये घेत त्यांनी नाही. कारवाई केलेली आहे. म्हणून माझा प्रश्न आहे की हे एडीटीपी, संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त देखील ह्या सदर विषयामध्ये दोषी आहे. म्हाडाची एनओसी घ्यायला पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. ठीक आहे. परंतु मंत्री निवेदन महोदय करू एकच मिनिटं, ठीक की आहे, ताई. सदर विषयामध्ये ताई, धन्यवाद. म्हाडाची एनओसी घेऊ नये म्हणून आयुक्तानेच पत्र काढलेलं आहे. ठीक कारण आहे. हे सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी, म्हाडाला घरं उपलब्ध होऊ नये यासाठी आयुक्तांच्या कानाशी जाऊन त्यांनी हे गोष्ट केलेली आहे. तर ह्या म्हाडाची देखील ठीक आहे, NOC मंत्री महोदय. आणि या निवेदन सगळ्या करा. विषयाच्या बाबतीमध्ये अतिशय शेवटचं बोल. की या सगळ्या विषयाची आपण आयुक्त नपा प्रशासन, जमाबंदी आयुक्त पुणे, अहो, ताई, प्रश्न घ्या. नगर विनंती आहे विकास आपल्याला. संचालक पुणे आणि विभागीय आयुक्त नाशिक यांच्या माध्यमातून पूर्णतः ठीक आहे. चौकशी करून भूमी अभिलेखचे सर्व अधिकारी तोपर्यंत सस्पेंड करणार का? अध्यक्ष महोदय, यामध्ये माननीय आमच्या देवयानी फरांदेजी, नितीन पवारजी आणि विजय वडेट्टीवार आणि 7-8 विधानसभा सदस्यांनी आणि काही विधान परिषद सदस्यांनी सरकारसमोर या अधिवेशन काळामध्ये अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला. आणि गोष्ट खरी आहे की यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. प्रचंड म्हणजे महाराष्ट्राच्या या म्हाडा आणि आमच्या अधिकाऱ्यांनी आणि आयुक्ताच्या खालच्या अधिकाऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून जे एक कार्टेल तयार केलं आणि कार्टेल तयार करून असा एक व्यवस्था उभी केली ज्या व्यवस्थेतनं आपल्याला खूप मोठा त्या ठिकाणी गैरव्यवहार करता येईल अशी व्यवस्था उभी केली. त्यातनं बाय प्लॅनिंग करून या पद्धतीचा घोटाळा तयार केलेला आहे. खरं तर 8 नोव्हेंबर 2013ची जी आपली गृहनिर्माण पॉलिसी आहे यामध्ये 4000 चौरस मीटरच्या वर या पॉलिसीमध्ये ज्यांना घरं लेआउट सँक्शन करायचं आहे, ज्यांना त्या ठिकाणी म्हाडाच्या वसाहती उभ्या करायच्या आहेत, म्हणजे वसाहती उभ्या करायच्या आहेत, त्यांना 20% EWS आणि LIGसाठी राखीव ठेवणे हे बंधनकारक आहे. मग 20% राखीव ठेवण्याकरता जे लेआउट किंवा आपण बिल्डिंग सँक्शन करतो त्यावेळी मात्र या विकासकाला असं वाटलं किंवा एक जे कार्टेल तयार झालं 2-3 अधिकाऱ्यांचं, यातनं त्यांना असं वाटलं की याचे तुकडे पाडले तर 20% जे द्यावं लागतं LIG आणि EWS करता ते द्यावं लागणार नाही. आणि त्यामुळे यामध्ये 200च्या वर विकासक असे आहेत ज्यांनी अशा पद्धतीचे या ठिकाणी हे अशी प्रॅक्टिस तयार केली. आणि म्हणून या ठिकाणी हा घोटाळा उघडकीस आला. मग जिल्हाधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात आली. नंतर जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समितीने तपासणी केली आणि मग यामध्ये 120 प्रकरणं समोर आले. या प्रकरणात 49 प्रकरणामध्ये भूखंडाचे तुकडे झाले. म्हणजे असे 4-4 हजार फूटचे तुकडे तयार करून त्या ठिकाणी बनावट नकाशे तयार झाले, बनावट हिस्सा फॉर्म नंबर 12 तयार झाले, बनावट मोजणी नकाशे तयार झाले. काही तर मोजणीमध्ये सँक्शन प्लॅननंतर अशा आडव्या रेषा मारलेल्या आहेत, काही मोजणीमध्ये, काही प्लॅनमध्ये, डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये. तर मला असं वाटतं की 61 प्रकरणाची जी मोजणी आहे ती पोटिसे तयार करलेले आहे, पोटिसे तयार झाले 61 प्रकरणामध्ये. आणि त्यामुळे यामध्ये या प्रकरणाची फार मोठी व्याप्ती आहे. फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, सर्वांवरच FIR झाले आहेत. फेरफार रद्द करण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे. विकासकाकडनं वसुली करण्याची कारवाई आपण चालू केलेली आहे. नुकसान भरपाई जी या ठिकाणी 61 प्रकरणाची ती आपण चालू केलेली आहे. या ठिकाणी E-ऑफिस प्रणालीचा आपण सपोर्ट घेतो आहे. आणि एवढंच नाही, आणि प्रकरण इतकं गंभीर आहे, तुम्हाला अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की किती वाईट आहे. खरं तर देवयानी फरांदेंचं म्हणणं बरोबर आहे की महानगरपालिकेचे काही अधिकारी, काही म्हाडाचे अधिकारी आणि काही आमचे भूमी अभिलेखचे अधिकारी यांनी या ठिकाणी बघा, आता हे मी तुम्हाला म्हैसरूळ इथलं एक प्रकरण आहे, 129 सर्वे नंबरचं, मिलिंद विष्णुपंत धात्रक यांनी काय केलं, एकाच दिवशी बघा 29/11 मिलिंद धात्रक तुकडे कसे पाडले. 3800 स्क्वेअर मीटरचा तुकडा, 129/1-2 29 स्क्वेअर मीटर, 129/1-3 29 स्क्वेअर मीटर आणि 129/1-4 29 स्क्वेअर मीटर. मालक एकच. म्हणजे तुकडे पाडून हे 20% घरं जे आपण म्हाडाला मिळू नये, म्हणजे गरीब माणसाला मिळू नये, EWSच्या लोकांना मिळू नये म्हणून आता हे 1,55,000 स्क्वेअर मीटरचं जर त्या ठिकाणी पूर्ण लेआउट किंवा विकासकांनी बांधकाम केलं असतं
यातले 20% प्लॉट किंवा घरं त्या EWSला गेले असते, गरीब माणसाला गेले असते. पण हा फ्रॉड करण्याकरता यांनी तुकडे पाडले. आता तुकडे केव्हा पाडले? एकाच दिवशी 15/3/2024, 15/3/2024, 15/3/2024, 15/3/2024. म्हणजे बघा किती हिंमत आहे. एकाच दिवशी तुकडे पाडायचे, एकाच दिवशी अभिन्यास मंजूर करून घ्यायचे, एकाच दिवशी त्या ठिकाणी असा फ्रॉड तयार करायचा आणि गरीब माणसाला लुटण्याचं काम जी पॉलिसी गृहनिर्माण विभागाने केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हा पुढाकार घेतला की गरीब माणसाला घर मिळाले पाहिजे. पण हा जवळपास 200 विकासकांनी फ्रॉड केला. आता मी असंच सांगतो की 1-2 प्रकरणं पुन्हा सांगतो. म्हैसूरमध्येच अनवर इब्राहिम मनियार 3 तुकडे केले 137चे, 137/21, 137/22, 137/23 याच्यामध्ये असे तुकडे केले आणि 15/3/2024, 15/3/2024, 15/3/2024 असे अध्यक्ष महोदय जर सभागृहात मी सांगितलं तर जवळपास 30 माझ्यासमोरच आहे 30 अभिन्यास असे आहे की ज्याच्यामध्ये या 49 म्हणजे 30 असे आहेत की ज्याने असे तुकडे पाडून गरीब माणसाची फसवणूक केली. म्हणजे गरिबांना घरं मिळू नये म्हणून तुकडे पाडले आणि त्यातनं आपला त्या ठिकाणी मला वाटतं की हा मोठा त्या ठिकाणी फ्रॉड आहे. त्यामुळे देवयानीताई फरांदे आहे, राहुल डिकले आहेत, त्या ठिकाणी विजय वडेट्टीवारजींनी या ठिकाणी याच्यामध्ये मांडला आहे आपल्या महसूलच्या त्या ठिकाणी महसूलच्या मागण्या सुरू असताना बजेटच्या मागण्यावर. तर मला असं वाटतं की याची फार मोठी व्याप्ती आहे. तिथले CP कर्णिक हे स्वतः तपास करतायत. जरी खाली गुन्हा दाखल झाला पण तपास CPने आपल्या हाती घेतलेला आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्ताचा फार काही दोष दिसत नाही. कारण फरांदेताईला मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेचा आयुक्त काही त्या ठिकाणी ह्या ADTPने केलेल्या चुका फार काही त्या ठिकाणी त्या ADTP लेवलला होतात. ADTP आमचे SLRचे अधिकारी आणि आमचे तिथले माळाचे अधिकारी यांनी बसून हे तयार केलेलं आहे असं दिसतं आहे प्राथमिकदृष्ट्या. तरी याचा एक मोठी व्याप्ती असल्यामुळं विभागीय आयुक्त पुणे हे नाशिकला जाणार नाही कारण त्याच विभागाची चौकशी त्यांनी करणं योग्य नाही. विभागीय आयुक्त पुणे आणि आमचे जमाबंदी आयुक्त यांची आणि सोबत आपले तिथले कर्णिक पोलीस कमिशनर आणि अजून ADTPचे जे संचालक आहे या 5 ते 7 वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करून यामध्ये जे विकासक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर आमचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे का किंवा ADTPचे अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे का हा सर्व बाबी पुढच्या महिन्याभरामध्ये ही समिती पूर्ण करेल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. विकासकांनी तर या ठिकाणी गरीब माणसाला फसवलंच आहे, आमच्याही अधिकाऱ्यांनी गरीब माणसाला फसवलं आहे. या सर्वांची नीट चौकशी उद्या हे प्रकरण टिकलं पाहिजे समोर. त्यामुळे याची चौकशी करण्यात येईल आणि महिनाभरात चौकशी पूर्ण करू, कुणालाही याच्यात सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाला सिरियस घेतलेला आहे. तर नाही एक शेवटचा आहे. माननीय आयुक्त महानगरपालिकेने एक पत्र काढलं आहे ते देवयानी फरांदेजींनी सांगितलं ते महत्त्वाचं आहे ना तर सभागृहात चुकीचं जाईल. त्यांनी जे म्हाडासाठी पत्र काढलेलं आहे की म्हाडाची NOC घ्यायची गरज नाही तर अध्यक्ष महोदय हे रूलमध्ये आहे ते त्यांनी स्वतःहून काढलं नाही आहे. हे रूलमध्ये असं लिहिलं आहे की म्हाडाची अशा प्रकरणामध्ये म्हाडाची चौकशी म्हाडाकडनं NOC घ्यायची गरज नाही. पण काहीतरी वरिष्ठ सभागृहात त्या ठिकाणी एक रुलिंग झालं सभापती महोदयाकडनं त्या रुलिंगवर ते त्या ठिकाणी चर्चा तयार झाली. पण मूळ रूलमध्ये असं लिहिलेलं आहे की म्हाडाच्या NOCची गरज नाही. त्यामुळं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काढलेलं पत्र हे रूलच्या आधारावर काढलेलं आहे. पण आज त्या ठिकाणी नगरविकास विभाग याबद्दलचा शासनाचं जे काही आपलं मत आहे किंवा ती जे कमिशनरनी पत्र पाठवलं आहे गव्हर्नमेंटला की त्यांची धारणा पक्की करावी तर आज नगरविकास विभाग एक त्या ठिकाणी आपलं स्पष्टीकरण देणार आहे.